हाय, आज आपण एक न्यू टॉपिक पाहतोय 12 कॉमर्सचा कंपनी अकाउंट इश्यू ऑफ शेअर्स. ठीक आहे. चला, इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे काय हे पहिले आपण समजून घेऊ. बघा, त्या अगोदर शेअर्स म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. ठीक आहे. मला सांगा, शेअर्स म्हणजे काय? तर त्याला आपण पार्ट ऑफ कॅपिटल बोलतो. सगळ्यांना माहितीच असेल की शेअर्स म्हणजे काय, तर पार्ट ऑफ कॅपिटल. कॅपिटलचा एक हिस्सा म्हणजे शेअर्स. आता हे कॅपिटल म्हणजे काय ते पहिले आपल्याला समजावं लागेल ना, तरच त्याचा पार्ट समजेल. बरोबर. मग मला सांगा, कोणताही बिझनेस तुम्हाला समजा स्टार्ट करायचा असेल, नवीन बिझनेस जर तुम्ही स्टार्ट करत असाल तर त्याला काय लागतं? पैसे लागतात, भांडवल लागतं. बोलतो ना आपण, भांडवल, पैसे लागतात. मग त्याच भांडवलाला किंवा त्याच पैशाला आपण इथे कॅपिटल बोलतो. समजतंय? तसंच ज्यावेळी नवीन कंपनी सुरुवात होते, नवीन कंपनी तयार होते, त्यावेळी त्या कंपनीला स्वतःचे असे पैसे लागतात. लक्षात घ्या. कंपनी लोन घेऊ शकते, नक्कीच बाहेरूनही पैसे घेऊ शकते. हां, जसं आपण बिझनेस चालू करायचं असेल तर आपण बँकेचं लोन नक्कीच घेतो, बाहेरून पैसे नक्कीच घेतो, पण स्वतःचेही पैसे लागतात. ठीक आहे. मग ते स्वतःच्या पैशाला आपण कॅपिटल बोलतो. समजलं ना मी काय म्हणतो? त्याला काय बोलतो आपण? कॅपिटल बोलतो. मग ते कॅपिटल हे समजा वन सोल ट्रेडर असेल तर स्वतः पैसे गुंतवेल, ठीक आहे. पण कंपनी काय करेल? कंपनी ही एक व्यक्ती आहे का? तर नक्कीच नाही आहे. कंपनी हे स्टार्ट केलेली आहे, बरोबर ना? म्हणजेच एखाद्या व्यक्तीनेच नक्की स्टार्ट केलेली आहे, पण एकच त्याला मालक नसतोय. ठीक आहे. अनेक शेअर होल्डर असतात, अनेक मालक असतात. ठीक आहे. मग त्यासाठी ते जे पैसे असतात, हां, ते स्वतः जे मालक देतात, म्हणजेच बोलतो ना आपण शेअर होल्डर ज्यांना बोलतो, हां, त्यालाच आपण काय बोलतो? शेअर्स. म्हणजे त्या जो काही हिस्सा आहे तुमच्या कॅपिटलचा त्याला आपण काय बोलतो? शेअर्स. ठीक आहे. आता हे शेअर्स कसे इश्यू केले जातात, म्हणजे हे पैसे गोळा कसे केले जातात, ठीक आहे, हे सगळं आपण ह्या टॉपिकमध्ये पाहणार आहे. शेअर्स म्हणजे समजलं ना, तुमचं जे काय कॅपिटल त्याचा एक पार्ट. कंपनीला पैशाची गरज असते, त्याआधी कंपनी शेअर्स इश्यू करते आणि पैसे गोळा करते. समजलं ना? त्याला आपण इश्यू ऑफ शेअर्स म्हणतो. ठीक आहे. आता बघा, पुढे आपण बघूया. आता हे कसं असतं, आता तुमचं काही मुलांना प्रश्न पडला असेल, सर नाही समजलं अजून हे शेअर्स म्हणजे काय, नक्की कसे कंपनीला पैसे, कोणते पैसे, कसे, कोण शेअर होल्डर असतात, कंपनी कसे इश्यू करते, ते सगळं आम्ही आता पुढे इथे क्लिअर करणार आहे. ठीक आहे. बघा, पुन्हा एकदा ऐका. मी म्हटल्याप्रमाणे कंपनी कोणीतरी एक व्यक्ती नक्की सुरू करते. कोणाची तरी एकाची आयडिया असेल, कंपनी स्टार्ट केली, बरोबर. पण मोठ्या प्रमाणात कंपन्या भांडवलाची म्हणजेच पैशाची गरज असते. मग ते पैसे आणायचे कुठून? तर कंपनीच्या समोर 2 ते 3 मार्ग असतात. एक तर काय करते, कंपनी लोन घेऊ शकते. हा, तुम्हीच मला सांगा, जर त्याने सगळंच्या सगळं लोन घेतला आणि कंपनी जर लॉसमध्ये, जर समजा सुरुवातीला आता नवीन कंपनी असल्यामुळे लॉसमध्ये जर सुरुवात होत असेल, म्हणजे लॉसनी सुरुवात होत असेल, कंपनी सतत लॉस होत असेल पहिले 1-2 वर्ष, तर मला सांगा, बँक चालेल का बँकेला? बँकेचे तर पैसे देणं भाग आहे, बरोबर. तुम्हाला व्याज द्यावं लागेल बँकेला, जे काय असेल त्यांची अमाऊंट परत करावी लागेल. मग त्यावेळी तुमच्या बिझनेसवर ताण येतो आणि बिझनेस बंद होऊ शकतो. मग त्यासाठी स्वतःचे काहीतरी पैसे पाहिजेत ना त्या बिझनेसमध्ये. मग ते स्वतःचे पैसेच म्हणजेच कंपनी काय करते की नवीन शेअर्स विकते. म्हणजे जे काय बाकीचे लोक असतात, पब्लिक असतात, त्यांना अनाऊन्स करते की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवा. हां, तुम्हाला आम्ही कंपनीची मालकी हक्क देतो. हां, म्हणजे शेअर्स देतो. समजलं ना? कंपनीचा जो एक मालकी हक्क आहे त्याला आपण शेअर्स बोलतो. बघा, ह्या शेअरचे पैसे कंपनीला कधी परत करावे लागत नाहीत, लक्षात घ्या. समजलं? कंपनीचे एक असे असतात, परमनंट पैसे त्यांच्याकडे मिळतात कंपनीला. हां, परत करावे लागत नाहीत किंवा कुठचाही इंटरेस्ट, व्याज वगैरे द्यावं लागत नाही. त्यामुळे कंपनी काय करते? शेअर्स प्रेफर करते. ठीक आहे. आता ह्या शेअर्सचे टाईप्स आहेत बघा, तुम्ही इथे बघू शकता डिस्प्लेवरती तुम्हाला 2 टाईप्स देतात. एक आहे इक्विटी शेअर्स आणि दुसरा आहे प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल. ठीक आहे. आता हे इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल म्हणजे काय हे आपण पहिलं समजून घेऊ. ठीक आहे. बघा, इक्विटी शेअर्स हे रिअल शेअर्स म्हटलं जातं ह्यांना. ठीक आहे. यांना खरं मालक म्हटलं जातं. आणि प्रेफरन्स शेअर्स पण हे मालकच असतात, पण कसं आहे की ठराविक कालावधीनंतर हे रिपेड केले जातात किंवा ह्यांचं त्याला बोलतो आपण रिडीम केले जातात, रिडम्पशन केले जातं, परतफेड केली जाते. ठीक आहे. हा दोघांमधला महत्त्वाचा फरक आहे. दुसरा फरक आहे की प्रेफरन्स शेअर्सला एक पर्सेंटेज, म्हणजे फिक्स पर्सेंटेजने रिटर्न मिळतो. म्हणजे त्यांना जो डिव्हिडंड आहे, आपण त्याला मराठीत लाभांश बोलतो, हा एक फिक्स पर्सेंटेजनी प्रेफरन्स शेअर्स कॅपिटलला मिळतो. हा, प्रेफरन्स शेअर्स होल्डर आहेत त्यांना मिळतो. आणि त्यानंतर समजा प्रेफरन्स शेअर्सचा डिव्हिडंड दिल्यानंतर जर काही पैसे बॅलन्स राहत असेल तर ते पैसे हे इक्विटी शेअर्सला मिळतात. समजतं मी काय म्हणते? त्यानंतर ते पैसे कोणाला मिळतात? इक्विटी शेअर्स होल्डरला मिळतात. मग त्यांना तो डिव्हिडंड मिळतो, कारण की हे खरे मालक आहेत. तुम्हाला माहिती आहे, कोणाचा स्वतःचा जर बिझनेस असेल तर नक्कीच बाहेरच्यांचे जे काय पैसे आहेत ते आपण पहिले पेड करणार आणि जर पैसे बॅलन्स राहिले तर ते तुम्ही यूज करणार. तसंच असतं इक्विटी शेअर्सचं. ठीक आहे. समजलं हे 2 पार्ट, एक इक्विटी शेअर कॅपिटल, एक प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल. मग खरे मालक हे इक्विटी शेअर कॅपिटल
असतात, इक्विटी शेअर होल्डर असतात. दुसरं तुम्ही पाहू शकता बघा, हे टाईप्स ऑफ शेअर कॅपिटल, म्हणजे हे शेअर कॅपिटलचे टाईप्स आहेत. बघा वरती आपण पाहिलं होतं हे टाईप्स ऑफ शेअर्स होते, म्हणजे इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, आणि हे आहे टाईप्स ऑफ शेअर कॅपिटल आहे. ठीक आहे, म्हणजे जे कॅपिटल आहे त्याचा इथे टाईप्स तुम्हाला दिले आहेत. फर्स्ट आणि महत्त्वाचा जो टाईप आहे ऑथोराइज, तुम्ही पाहू शकता इथे कोणता आहे, ऑथोराइज शेअर कॅपिटल. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही पाहिलं तिथे व्यवस्थित बघा, ऑथोराइज शेअर कॅपिटल तुम्हाला इथे दिले. ठीक आहे, ऑथोराइज शेअर कॅपिटल म्हणजे काय हे आपण पहिलं समजून घेऊ. ठीक आहे, बघा कसं असतं, कोणतीही कंपनी नवीन चालू झाली की त्यासाठी एक ठराविक, म्हणजे आपण बोलतो नियमावली लागते, म्हणजेच आर्टिकल्स ऑफ असोसिएशन त्याला बोलतो आपण. ठीक आहे, घटनापत्रक हे लागते. मग त्यामध्ये नोंद करावी लागते की तुम्ही मॅक्झिमम कंपनी लाईफमध्ये मॅक्झिमम किती शेअर्स इश्यू करू शकते, किती लोकांकडनं शेअर्स इश्यू करून पैसे गोळा करू शकते, त्याला आपण ऑथोराइज कॅपिटल म्हणतो. एक कंपन्या लिहून ठेवावं लागतं. सेबीच्या जे काही गाईडलाईन्स आहेत किंवा कंपनी जो कायदा आहे त्यानुसार ऑथोराइज कॅपिटल हे मेन्शन करावं लागतं. मग कंपनी काय करते की तिचं सध्या फक्त गरज आहे, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ, 1 करोड शेअर्सची गरज आहे सध्या, पण भविष्याचा सगळा विचार करून कंपनी 10 करोड किंवा 5 करोड असे शेअर्स ऑथोराईज करून ठेवते. म्हणजे समजा कंपनीला पुढे काही डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यासाठी जर फंड लागला तर कंपनी इश्यू करू शकते. ओव्हरऑल जे रजिस्ट्रेशनच्या वेळी जे कॅपिटल तुम्ही नोंदवता त्याला आपण ऑथोराइज शेअर कॅपिटल म्हणतो. समजलं ऑथोराइज म्हणजे काय. तो सेकंड पार्ट तुम्ही इथे बघताय तो आहे इश्यूड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल म्हणजे काय, ऑथोराइज कॅपिटल समजा 10 करोड असेल पण कंपनीला सध्या एवढ्या पैशाची गरज नाही आहे, तर कंपनी त्यातला काही पार्ट समजा 5 करोड फक्त कंपनी इश्यू केले त्याला आपण इश्यूड कॅपिटल म्हणणार. समस्या सगळ्यांना मी काय म्हणते, जे ऑथोराइजपैकी जेवढे इश्यू केले जातात त्याला आपण इश्यूड कॅपिटल म्हणतो. पुढचा पार्ट आहे सबस्क्राईब कॅपिटल. लक्षात घ्या, आता हे सबस्क्राईब कॅपिटल म्हणजे काय, तर सबस्क्राईब कॅपिटल जे इश्यूड केलेत, समजा 5 करोड शेअर्स कंपनीने इश्यू केलेत, त्यापैकी पब्लिकने किती विकत घेतले, समजलं ना. आता इश्यू केले ठीक आहे, विकायला काढले ठीक आहे, पण पब्लिकने त्यातले विकत किती घेतले त्याला आपण सबस्क्राईब कॅपिटल म्हणणार. 5 करोड इश्यू केले होते, पब्लिकने फक्त 4 करोड घेतले तर त्याला आपण 4 करोडला सबस्क्राईब कॅपिटल असं म्हणणार. पुढचा पार्ट आहे चौथा, कॉल्ड अप कॅपिटल. ठीक आहे, सबस्क्राईब म्हणजे विकत घेतले पब्लिकनी 4 करोड, पण त्यामधले किती शेअर्स मागवलेत, त्यामधले किती शेअर्स कुणी मागवलेत, कंपनीने त्यामधले किती शेअर्सचे पैसे मागवलेत त्याला आपण काय बोलतो, तर कॉल्ड अप कॅपिटल. समजतंय, त्याला काय बोलतो आपण, कॉल्ड अप कॅपिटल. आणि जेवढे कंपनीने पैसे मागवलेत त्यापैकी किती पैसे कुणी दिलेत, तर त्या शेअर होल्डरने दिलेत त्याला आपण पेड अप कॅपिटल. पुढचा पार्ट ना 5th नंबर, पेड अप कॅपिटल, त्याला आपण काय बोलतो, पेड अप कॅपिटल. समजतंय मी काय म्हणतोय. आणि त्यानंतर बघा तुम्ही पुढे पाहू शकता, लास्ट आहे रिझर्व्ह कॅपिटल. सो बॅलन्स जे कॅपिटल आहे त्याला रिझर्व्ह कॅपिटल असं म्हटलं जातं. हे झाले टाईप्स ऑफ कॅपिटल. ठीक आहे, पुढे बघा पुढचा आपण पार्ट पाहूया, ट्रीटमेंट ऑफ शेअर कॅपिटल इन बॅलन्स शीट. ही बघा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे, ते बॅलन्स शीटमध्ये कसं लिहिलं जातं. पण खूप इझी आहे. तुम्ही जर हा व्यवस्थित जर जे एक्झाम्पल हे पाहिलं तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे सगळ्यांना दिसते. ठीक आहे, त्यामध्ये इक्विटी शेअर्स तुम्हाला दिलेत 100 इच, बरोबर ना, सगळ्यांना दिसते ना इथे. इक्विटी शेअर्स तुम्हाला दिलेत. अ कंपनी वॉज फॉर्म विथ ऑथोराइज कॅपिटल 100 फॉर्म विथ ऑथोराइज कॅपिटल ₹10 लाख डिवायडेड इंटू 10,000 इक्विटी शेअर्स 100 इच, बरोबर ना. म्हणजे कंपनी फॉर्म ऑथोराइज कॅपिटल किती 10 लाख आहे. तुम्ही पाहू शकता इथे खाली सोल्युशनमध्ये बघा, ऑथोराइज कॅपिटल तुम्हाला त्याने दिले 10,000, इक्विटी शेअर्स 100 इच असे 10 लाख. त्यानंतर इश्यू किती केलेत बघा. ठीक आहे, 10,000 इक्विटी शेअर्स त्याचे आहेत ऑथोराइज, पण इश्यू फक्त 7,500 केलेत. तुम्ही बघू शकता, व्यवस्थित ते रीड करा, समजेल तुम्हाला. 7,500 केलेत. मग इश्यूड कॅपिटलच्या तिथे बघा 7,500 इक्विटी शेअर्स ऑफ 100 इच असं लिहिले आणि 7,50,000 इश्यूड कॅपिटल. त्यातलं पब्लिकने किती दिलं बघा, ॲप्लिकेशन वे रिसिव्ह फक्त 6,000 शेअर्स दिले बघा. त्यामुळे सबस्क्राईब कॅपिटल इथे किती 6 लाख आहे. त्यापैकी कॉल्ड अप किती केले, तर पुढे तुम्ही पाहिलं तर बघा त्यांनी वरतीच म्हटलं आहे की पेबल 30 ऑन ॲप्लिकेशन 30 ऑन अलॉटमेंट, असे 60 रुपये, 100 मधले 60 रुपये काय केलेत, कॉल्ड अप आहेत. मग ते 6,000 शेअर्स पब्लिकने घेतले, इंटू 60 करा, 3,60,000 तुम्हाला इथे कॉल्ड अप कॅपिटल मिळेल. ठीक आहे, तर कॉल्ड अपमधले काही पैसे बघा, लास्ट ती लाईन वाचा इथे, 500 शेअर्सचे पैसे नाही आलेत अलॉटमेंटचे 30 रुपीज नाही आलेत. त्यावरून बघा तुम्ही बघता 500 शेअर्सचे 500 गुणिले 30 म्हणजे 15,000 रुपये नाही आलेत. बघा 3,60,000 होते ना कॉल्ड अप, त्यातले 15,000 नाही आलेत, म्हणजे 3,25,000 तुमचं काय असेल, पेड अप कॅपिटल. समस्या हे टाईप्स बघतले आपण इथे एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, व्यवस्थित हे सॉल्वही करून घ्या.
मी जे आता म्हटलं ते व्यवस्थित पाहून घ्या. सो पुढचा जो पार्ट आहे ह्याच्यापेक्षा महत्त्वाचा पार्ट आहे बघा पुढे, तो मी नेक्स्ट तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. त्या अगोदर हे जे पब्लिक इश्यूज शेअर्स वगैरे तुम्हाला दिले, ह्या काही कन्सेप्ट आहेत त्या सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघा पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे काय, ही प्रोसिजर तुम्हाला दिली आहे की जे शेअर्स आहेत ते कसे इश्यू होतात. बघा इश्यू ऑफ प्रोस्पेक्ट, पहिल्यांदा प्रोस्पेक्ट इश्यू केले जातं, लक्षात घ्या. प्रोस्पेक्ट म्हणजे माहितीपत्रक इश्यू केलं जातं. ठीक आहे, ह्या माहितीपत्रकामध्ये कोणत्या गोष्टी असतात ह्या प्रोस्पेक्टमध्ये, तर तुम्हाला माहिती आहे ना, कोणी आपण ॲडमिशन घेतो न्यू कॉलेजला त्यावेळी तुम्हाला प्रोस्पेक्ट मिळतं, म्हणजे माहितीपत्रक मिळतं. त्यामध्ये कॉलेजचं जे काही कोणकोणते कोर्सेस अवेलेबल आहेत, बरोबर, ॲडमिशन प्रोसिजर असेल, फी स्ट्रक्चर असेल, सगळ्या गोष्टी असतात. सेम तेच इथे फॉलो केलं जातं, कंपनी तेच करते. प्रोस्पेक्टमध्ये कंपनीविषयी सगळी माहिती असते, त्यामध्ये शेअर्सचे प्राइजेस असतात, कसे कॉल अप पेड अप, किती शेअर्स कॅपिटल आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इश्यू प्रॉस्पेक्टमध्ये मिळून जातात. ठीक आहे, पहिलं प्रॉस्पेक्ट इश्यू केलं जातं. तर रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन सेकंड बघू शकता, ॲप्लिकेशन मागवले जातात. बघा प्रॉस्पेक्टमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म असतो, त्यानुसार तुम्ही काय करता, इथे ॲप्लिकेशन रिसिप्ट केले जातं किंवा स्वीकारले जातात. ठीक आहे, ॲप्लिकेशन स्वीकारला गेल्यानंतर शेअर्स थर्ड पार्ट बघू शकता, अलॉटमेंट ऑफ शेअर्स. तर बघा ना, ॲप्लिकेशन आले, तुमच्याकडे मागणी आली की आम्हाला शेअर्स द्या, त्यानंतर मग कंपनी करते अलॉट करते शेअर्स, म्हणजे शेअर्स काय करते त्यांना प्रोव्हाइड करते, त्याला आपण काय बोलतो, अलॉटमेंट ऑफ शेअर्स. ठीक आहे, त्यानंतर कॉल ऑन शेअर्स. आता हा जो फोर्थ लास्ट पार्ट आहे बघा, कॉल ऑन शेअर्स म्हणजे काय. बघा अलॉट केले, ठीक आहे, बघा सगळेचे सगळे पैसे कंपनी एकदाच मागवत नाही. समजा एका शेअरची किंमत 100 रुपये असेल, त्यातल्या ॲप्लिकेशनला 20 रुपये मागवले असतील आणि अलॉटमेंटला 20 रुपये मागवले असतील, तर राहिलेले 60 रुपये जे आहेत ते कॉल्स ऑन शेअर्स म्हणजे कॉल त्याचे केले जातात. नंतर त्याचे पैसे मागवले जातात. ते मग तुम्ही एकाच वेळी 60 रुपये मागवले जातील किंवा 30-30 रुपये असे 2 कॉलमध्ये मागवले जातील किंवा 20-20 रुपये असे 3 कॉलमध्ये मागवले जातील. हे कंपनीवर डिपेंड आहे. हे कसे कॉल कसे काय मागवले जातात हे सगळे आपण पुढे एक्झाम्पलमध्ये पाहणारच आहे. ठीक आहे, मग पुढचा जो हा महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे अकाउंटिंग एंट्रीज आहेत बघा, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ठीक आहे, तोपर्यंत व्यवस्थित जे आत्तापर्यंत सांगितले ते करून घ्या. हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे एंट्रीज पाहूया आणि एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.